नंदुरबारमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ, पोलिसांकडून सखोल तपासणी, काही संशयास्पद आढळलं नाही. शहरातील पोस्ट ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे बॉम्ब ठेवल्याचा मेल प्राप्त झाल्याने बुधवारी शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाली करत दोन्ही ठिकाणी धाव घेतली. पोलीस दलासह बॉम्बशोध पथक घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. खबरदारीचा उपाय म्हणून पोस्ट ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जाहीर करण्यात आले. या अफवेबाबत पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केलेली असून मेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा शोध घेतला जातो आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणती अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये. अफवा पसरवणे हा कायद्यानं गुन्हा असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. एक मेल आलेला होता. त्यामध्ये राज्यभरातल्या काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिसर तरी पासपोर्ट होईल 12-10 असा मेल होता. त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाली तसं तात्काळ आणि शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अमोलदार तसेच BDDS डॉग स्क्वॉड यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी BDDS चेकिंग करून घेतलेले आहे. जे कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठलाही असा अनुचित प्रकार न याबाबत सगळी दक्षता घेत आहोत. दिवसभरसुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांची सुद्धा चेकिंग आम्ही करणार. त्याबाबत माननीय SP सरांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिली.